नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियान या घटकावर काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोषण समस्यावर उपाय शोधणे हा पहा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न क्रमांक 2, पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2018 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकाच्या पोषण स्थितीसाठी महत्त्वाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, मिड डे मील योजना। तर पोषण अभियानाच्या अंतर्गत पहा मिड डे मील योजना हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकाच्या पोषण स्थितीसाठी महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 4, पोषण अभियानात फर्स्ट 1000 डे ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गर्भधारणेपासून मुलाच्या जीवनाच्या पहिल्या 1000 दिवसापर्यंत यांच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानात वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुलं आणि गर्भवती महिला। तर पोषण अभियानात पहा वैयक्तिक आहार योजना ही मुलं आणि गर्भवती महिला यांसाठी तयार केली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानात स्ट्रॅटर्जी फॉर न्यूट्रिशन काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा पोषण अभियानात स्ट्रॅटर्जी फॉर न्यूट्रिशन म्हणजेच पहा कुपोषण निवारणाचे धोरण असं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वयंसेवक। तर पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे स्वयंसेवक असा अर्थ होतो। पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लसीकरण कार्यक्रम। तर पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य पहा लसीकरण कार्यक्रम यांच्याशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानातील पोषण ई लर्निंग कोणत्या क्षेत्रात माहिती उपलब्ध करून देते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आरोग्य आणि आहार। तर पोषण अभियानातील पोषण ई लर्निंग हे पहा आरोग्य आणि आहार या क्षेत्रात माहिती उपलब्ध करून देते। नेक्स्ट आहे, पोषण अभियानातील महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पोषण अभियानातील महत्त्वाचा मुद्दा हा पहा पोषणाच्या समस्याबाबत जनजागृती करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रश्न क्रमांक 11, पोषण अभियानांतर्गत पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सप्टेंबर। तर पोषण अभियानांतर्गत पोषण माह हा सप्टेंबर या महिन्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12, पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकेची मुख्य भूमिका काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा बालकाचे शिक्षण, कुपोषणाचे मापन आणि माता आणि बालकांचे आरोग्य सुधारणा हे पहा पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकेची मुख्य भूमिका आहे। प्रश्न क्रमांक 14, पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी कोणती संकल्पना वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जन चळवळ। तर पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी जन चळवळ ही संकल्पना वापरली जाते। प्रश्न क्रमांक 15, पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्यावर अधिक लक्ष दिले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पोषण अभियानांतर्गत कुपोषण कशावर, तर कुपोषण या समस्यावर अधिक लक्ष दिले जाते. प्रश्न क्रमांक 16, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बालकांचे वजन. तर पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकाचे वजन या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते. प्रश्न क्रमांक 17, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते जीवनसत्व किंवा खनिज आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, फॉलिक ॲसिड आणि आयर्न. तर पोषण अभियानाच्या अंतर्गत फॉलिक ॲसिड आणि आयर्न हे जीवनसत्व किंवा खनिज आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. प्रश्न क्रमांक 18, प्रश्न क्रमांक 18, पोषण अभियानाच्या उद्दिष्टामध्ये कोणता घटक समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे बाळंतणीच्या आहाराचे नियोजन, दुसरा आहे शाळेत पोषण आहार, तिसरा आहे पहा किशोरवयीन मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन. या तिन्ही घटकांचा समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 19, पोषण अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, वरीलपैकी दोन्ही. म्हणजेच पहा, पोषण अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट हे पहिलं आहे पहा राष्ट्रीय कुपोषण दर कमी करणे आणि दुसरं आहे मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देणे. हे पोषण अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 20, पोषण अभियान कशासाठी ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पोषण अभियान हे पहा राष्ट्रीय कुपोषण निर्मूलन मोहीम यासाठी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21, पोषण अभियानात कोणत्या माध्यमातून समाजातील जनजागृती केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पोषण अभियानामध्ये पहिला आहे रेडिओ, दुसरा आहे सोशल मीडिया आणि तिसरा आहे पहा TV. या तिन्हीच्या माध्यमातून समाजातील जनजागृती केली जाते. प्रश्न क्रमांक 22, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पोषण अभियानाच्या यशासाठी महत्त्वाचे घटक हे पहा, पहिला आहे सरकारी धोरणे, दुसरा आहे अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्था, तिसरा आहे जनतेचा सक्रिय सहभाग. या महत्त्वाचे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 23, पोषण अभियानातील जन आंदोलनाचा अर्थ काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पोषण अभियानातील जन आंदोलनाचा अर्थ हा पोषणाविषयी जनजागृती असा होतो. प्रश्न क्रमांक 24, पोषण अभियानाच्या अंतर्गत संपोषित घर ही संकल्पना कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तर संपोषित घर ही संकल्पना कुपोषण कमी करणे यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25, पोषण अभियानांतर्गत बालकांच्या विकासासाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, आहारातील पूरक. तर पोषण अभियानांतर्गत बालकांच्या विकासासाठी आहारातील पूरक ही सेवा महत्त्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालकांसाठी कोणता कार्यक्रम राबविले जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पोषण अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालकांसाठी पहिला कार्यक्रम आहे वयाप्रमाणे लस देणे, दुसरा आहे नियमित आरोग्य तपासणी, तिसरा आहे लोह आणि फॉलिक ॲसिड गोळ्या वितरण. हे कार्यक्रम राबविले जातात. प्रश्न क्रमांक 27, पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणते उपक्रम हाती घेतले जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला उपक्रम आहे
पोषण मोजणे. दुसरं आहे समाजातील पोषणाविषयी जागरूकता वाढवणे. तिसरं आहे पहा स्वच्छता आणि आरोग्याविषयी माहिती. हे कार्यक्रम हाती घेतले जातात. पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचा एक मुख्य घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन हे पोषण अभियानाचा एक मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 30 पोषण अभियानाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या कोणत्या पद्धतीने पोषणाच्या उद्दिष्टाची पूर्तता करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पोषण अभियानाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या नियमित आहार वाटप. दुसरं आहे मुलांचे वजन मोजणे आणि कुपोषणाचे निरीक्षण. तिसरं आहे माता आणि बालकांच्या आरोग्याची तपासणी. या पद्धतीने पोषणाच्या उद्दिष्टाची पूर्तता करतात. कोण करतात? तर ते अंगणवाडी सेविका. प्रश्न क्रमांक 31 पोषण अभियानाच्या यशासाठी कोणत्या घटकावर जास्त भर दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जनतेचा सहभाग. तर पोषण अभियानाच्या यशासाठी जनतेचा सहभाग या घटकावर जास्त भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 32 पोषण अभियानाचा उद्देश हा कोणत्या समस्याचे समाधान करणे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पोषण अभियानाचा उद्देश हा पोषणाच्या सर्व समस्याचे निराकरण करणे या समस्याचे समाधान करणे आहे. प्रश्न क्रमांक 33 पोषण अभियानात मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानात मॅलन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 34 पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा अर्थ हा पोषणाचे 3 मुख्य घटक असा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 35 पोषण अभियानातील पोषण मेळा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जनजागृती कार्यक्रम. पोषण अभियानातील पोषण मेळा हा जनजागृती कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक 36 ICDS योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणा हे ICDS योजनेचे मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 37 पोषण अभियानात पोषण याचे पूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पोषण अभियानात पोषण याचं पूर्ण रूप पहा आरोग्य सेवा आणि पोषणासाठी प्राईम ऑपरेशनल योजना हा पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 38 असा आहे पोषण अभियानाला कोणत्या वयोगटावर लक्ष केंद्रित केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानामध्ये 0 ते 6 वर्षाचे मूल या वयोगटावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 39 पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश हा बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 40 पोषण अभियानात सामुदायिक सहभाग का महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानामध्ये सामुदायिक सहभाग का महत्त्वाचा आहे? तर कुपोषणासंबंधित उपाययोजना अधिक प्रभावी बनण्यासाठी सहभाग हा महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 41 पोषण अभियानात पोषण QR कोड कशासाठी वापरले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानात पोषण QR कोड हा पोषण संबंधित माहिती देण्यासाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 42 पोषण अभियानात पोषण आहार मूल्यांकन कोणत्या प्रकारे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आरोग्य तपासण्याद्वारे. तर पोषण अभियानात पोषण आहार मूल्यांकन हा आरोग्य तपासण्याद्वारे या प्रकारे केले जाते. प्रश्न क्रमांक 43 पोषण अभियानातील पोषण बुकलेट कशासाठी तयार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पोषण अभियानातील पोषण बुकलेट हे पहा पोषणाच्या मूलभूत माहितीच्या प्रसारासाठी तयार केले जाते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण अभियानात आहार शिक्षण कशासाठी महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पोषण अभियानात आहार शिक्षण हे पहा पोषण माहिती प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे आहे. पोषण अभियानात कुपोषणाची तपासणी कोणत्या माध्यमातून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कुपोषणाची तपासणी ही पहा आरोग्य शिबिराद्वारे या माध्यमातून केली जाते. पोषण अभियानात राष्ट्रीय पोषण आराखडा कशात समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पोषण अभियानात राष्ट्रीय पोषण आराखडा हा पोषणाच्या सर्वसमावेशक योजना यामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 49, पोषण अभियानात समुदायाचे आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2, समुदायाचे आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचे आहे? तर पोषणाची समस्या संपूर्ण समुदायाच्या आरोग्यावर परिणाम करते म्हणून महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पहा स्थानिक आहाराच्या आदानप्रदान सुधारणा या महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 51, पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना पहा, पहिला आहे आरोग्य तपासणी, दुसरा आहे पौष्टिक पूरक आणि तिसरा आहे लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या. या सेवांचा लाभ हा गर्भवती महिलांना मिळतो. प्रश्न क्रमांक 52, पोषण अभियानाची अंमलबजावणी ही कोणत्या संस्थेद्वारे होते? तर ऑप्शन क्रमांक 1, महिला व बालविकास मंत्रालय या संस्थेद्वारे पोषण अभियानाची अंमलबजावणी होते. प्रश्न क्रमांक 53, पोषण अभियानात पोषण पाकवाडा, महिला भगिनींनो इथं पाकवाडा आहे की दुसरं कोणता शब्द आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर कधी साजरा केला जातो? तर पोषण पाकवाडा कधी साजरा केला जातो? तर मार्च या महिन्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 54, पोषण अभियानाचा खालीलपैकी कोणता एक भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, महिलांना रोजगार देणे हा पोषण अभियानाचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 55, पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकांच्या पोषणासाठी कोणता महत्त्वाचा घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पौष्टिक पूरक. तर पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकांच्या पोषणासाठी पहा पौष्टिक पूरक हा महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 56, पोषण अभियानाच्या अंतर्गत वजन तपासणी कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डिजिटल स्केल. तर पोषण अभियानाच्या अंतर्गत वजन तपासणी ही पहा डिजिटल स्केल या यंत्राद्वारे केली जाते.